पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। बुलढाण्यामध्ये मतदानाच्या दरम्यान बोगस मतदान केल्याचा आरोप विरोधकांनी केलेला होता। त्यानंतर गदारोळ झाला। पोलिसांच्या वतीने आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आपण पाहूयात। तिघाविरुद्ध बुलढाणा शहरात नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय, जिजामाता नगर येथे 3 बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली। त्यावरून तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच बुलढाणा शहरात शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक बोगस वोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याचं व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। अशा एकूण 4 कारवाया आपण केलेल्या आहेत। सर, आरोपी काही अटक आहे? सध्या आरोपी अटक नाही आहे, परंतु आमची कारवाई सुरू आहे। त्याचाही शोध सुरू आहे। यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे, चिथावणी देणे, तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत।